हॅलो एव्हरीवन, आपला लेसन नंबर 3 सुरू आहे. मोशन इन ए प्लेन. मोशन इन ए प्लेनमध्ये आपलं आत्तापर्यंत झालं होतं ॲव्हरेज व्हेलॉसिटी, इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी, ॲव्हरेज ॲक्सेलरेशन अँड इन्स्टंटेनियस ॲक्सेलरेशन. आज आपण बघू इक्वेशन ऑफ मोशन फॉर ॲन ऑब्जेक्ट ट्रॅव्हलिंग इन ए प्लेन विथ युनिफॉर्म ॲक्सेलरेशन. आपल्याला आता बघायचं आहे इक्वेशन्स ऑफ मोशन. आपल्याला माहीत आहे इक्वेशन्स ऑफ मोशन और कायनेमॅटिकल इक्वेशन आपण अभ्यास केला, 10वीत पण झालेलं आपले. इक्वेशन्स ऑफ मोशन काय आहे? व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी, एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ ऑफ ए टी स्क्वेअर, व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. हे सगळे इक्वेशन्स ऑफ मोशन रेक्टिलिनियर मोशनसाठी आहे. रेक्टिलिनियर मोशनसाठी आहे सर्व तिन्ही इक्वेशन. आपल्याला काय बघायचं आहे? तिन्ही इक्वेशन्स आपल्याला ट्रॅव्हलिंग इन ए प्लेन म्हणजे आपल्याला 2D डायमेन्शनमध्ये बघायचे आहे. म्हणजे दिस सिमिलर इक्वेशन्स ऑफ पार्टिकल मूविंग विथ युनिफॉर्म ॲक्सेलरेशन इन 2 डायमेन्शन्स आपल्याला 2 डायमेन्शन्समध्ये बघायचे आहे. तर बघा, सुरू करू आपण. कसं येईल? फर्स्ट हे तिन्ही इक्वेशन्स आपल्याला प्लेनमध्ये मीन्स इन वेक्टर फॉर्ममध्ये घ्यायचे आहे. कारण प्लेनमध्ये एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस येईल, म्हणजे 2 डायमेन्शन्स येणार. 2 डायमेन्शन्स मीन्स वेक्टर आला, तिथे आपल्याला हे तिन्ही इक्वेशन इन 2 डायमेन्शन्स घ्यायचे आहे. फर्स्टली स्टार्ट करू. वेक्टर यू काय आहे? इनिशियल वेलॉसिटी of object moving in a plane. It is initial velocity, initial time t is 0. ठीक आहे, इनिशियल वेलॉसिटी झाली. आता आपण घेऊ व्ही इज फायनल वेलॉसिटी ऑफ ऑब्जेक्ट same moving in this same plane, moving in a plane. Now time we have to take t. Time is equal to t. It is before time, this is after time. Plane moving in a plane after time t. झालं. तर आपल्याला काय काढायचं आहे? ॲक्सेलरेशन काढू आधी. ॲक्सेलरेशन इज इक्वल टू एन. इनिशियल ॲक्सेलरेशन आहे फायनल वेलॉसिटी मायनस इनिशियल वेलॉसिटी अपॉन चेंज इन टाईम. फायनल टाईम मायनस इनिशियल टाईम. तर काय येणार? व्ही मायनस यू अपॉन येईल टी मायनस 0 टी. तर ए या साईडला घेऊ, ए आणि टीचं मल्टिप्लिकेशन होईल. ए टी इज इक्वल टू व्ही मायनस यू. ठीक आहे, याच्यावरून आपल्याला काय काढायचं आहे? फर्स्ट इक्वेशन व्ही आहे, व्ही काढायचं आहे. फर्स्ट इक्वेशन व्ही आहे, तर इथे काय येईल? व्ही एका साईडला राहणार, तर यू इकडे जाईल, प्लस व्ही होणार, प्लस यू होणार. ए टी प्लस यू, यालाच लिहिता येईल व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी. इट इज अवर फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन. हे झालं फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन. या सगळ्या याच्यामध्ये युनिफॉर्म ॲक्सेलरेशन आहे. ऑब्जेक्ट ट्रॅव्हलिंग इन ए प्लेन विथ युनिफॉर्म ॲक्सेलरेशन. बघा, आता आपल्याला व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी मिळाला, पण इन वेक्टर फॉर्म, म्हणजे आपल्याला 2 डायमेन्शन्समध्ये मिळालं. रेक्टिलिनियर मोशनमध्ये इथे वेक्टर क्वांटिटी नव्हती, व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी होती. आता आपल्याला वेक्टर म्हणजे इन अ प्लेन मिळालं. हे झालं फर्स्ट इक्वेशन. आता सेकंड इक्वेशन बघू. सेकंड इक्वेशन आपल्याला माहिती आहे ॲव्हरेज वेलॉसिटी कशी काढतात? ॲव्हरेज वेलॉसिटी इज इक्वल टू वेलॉसिटी ॲडिशन ऑफ वेलॉसिटी. आपल्याकडे 2 वेलॉसिटीज आहे, इनिशियल आणि फायनल. 2 वेलॉसिटीज डिवायडेड बाय 2, म्हणजे आपल्याला काय मिळेल? इथे
आपल्याला याच्यावरून आपल्याला डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू माहिती आहे बघा, वेलॉसिटी इज इक्वल टू रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम आहे, राईट. तर आपल्याला काय मिळेल इथे, डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट एक एस घेतो ना आपण, इज इक्वल टू व्ही इंटू टाईम मिळेल, करेक्ट. तर आपल्याला मग एस आला इथे, एस इज इक्वल टू ॲव्हरेज ही वेलॉसिटी घ्यायची आपल्याला, वेलॉसिटी इंटू टाईम टी, ठीक आहे. डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू ॲव्हरेज वेलॉसिटी इंटू टाईम. तर ही व्हॅल्यू वेलॉसिटी, ॲव्हरेज वेलॉसिटीची व्हॅल्यू इथे ठेवू, येणार यू प्लस व्ही अपॉन 2 इंटू टी, इंटू काय येणार टी. तर एस इज इक्वल टू येणार व्हीची व्हॅल्यू फर्स्ट इक्वेशनवरून व्हीची व्हॅल्यू इथे सबस्टिट्यूट करू, यू प्लस व्ही मीन्स यू प्लस ए टी, यू प्लस ए टी अपॉन 2 अपॉन दिस 2, दिस इज 2 इंटू टी. याला सॉल्व करू, टी टी 2t अँड प्लस 80 अपॉन 2, यू प्लस 2u नॉट t, u अँड 80 इंटू t इज इक्वल टू येणार सेपरेट करू यांना, t प्लस ए टी स्क्वेअर अपॉन 2, 2 कॅन्सल, तर काय मिळालं आपल्याला, यू टी प्लस हाफ सेपरेट काढू, आपल्याला इक्वेशनमध्ये फॉर्म करायचं आहे, त्याच्यामुळे आपले इक्वेशन ऑफ मोशनमध्ये आपल्याला कन्वर्ट करायचं आहे, त्याच्यामुळे एस. देअरफॉर एस इज इक्वल टू काय आला, यू टी प्लस हाफ ऑफ ए टी स्क्वेअर. दिस इज अवर इक्वेशन ऑफ मोशनचं सेकंड इक्वेशन आपल्याला मिळालं इन ए प्लेन और इन ए 2 डायमेन्शन. आपल्याला दोन इक्वेशन मिळाले, दोन्ही इक्वेशन वी कॅन रिझॉल्व दिस 2 इक्वेशन इन वेक्टर फॉर्म. ऑलरेडी वी गॉट रिटन वेक्टर फॉर्म, सो वी हॅव टू रिझॉल्व दिस इक्वेशन्स इन एक्स अँड वाय कंपोनंट. आपल्याला प्लेनमध्ये करायचं आहे, त्याच्यामुळे या दोन्ही इक्वेशनला, इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2ला 2 वेक्टर फॉर्ममध्ये घ्यायला लागेल, एक्स आणि वाय. तर फर्स्ट इक्वेशन 1, देअरफॉर इक्वेशन 1 बिकम्स, एक्स कंपोनंटमध्ये घेते आधी, व्ही ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स कंपोनंट डायरेक्शन घेते, त्याला ऑलरेडी द्यायची गरज नाही, एक्स इज इक्वल टू यू एक्स प्लस ए एक्स टी. एका ॲक्सिसवरती झालं, व्ही ऑफ वाय इज इक्वल टू यू वाय प्लस ए वाय टी, इट इज बी. अशा प्रकारे आपल्याला एक फर्स्ट इक्वेशन आपल्याला 2 कंपोनंट्समध्ये रिझॉल्व केलेलं मिळालं. सिमिलरली आपण सेकंड इक्वेशनला करू. सेकंड इक्वेशन वी हॅव टू रिझॉल्व इन एक्स अँड वाय कंपोनंट. तर येणार एस एक्स आधी घेऊ, इज इक्वल टू दिस वन यू एक्स टी प्लस ऑलरेडी डायरेक्शन घेतलेली आहे, त्याच्यामुळे हाफ ए एक्स टी स्क्वेअर. इट इज along x axis. Similarly we have to take that in y axis plus half of ay t square. Again this is a and b. इक्वेशन फर्स्ट इक्वेशनला 2x आणि y कंपोनंटमध्ये रिझॉल्व केलं. सिमिलरली सेकंड इक्वेशनला आपण x आणि y कंपोनंटमध्ये रिझॉल्व केलं. अशा प्रकारे आपल्याला
equation of motion of object traveling with युनिफॉर्म ॲक्सेलरेशन इन 2 डायमेन्शन्स आपल्याला मिळाले. इक्वेशन ए आणि इक्वेशन फर्स्टमधला ए आणि इक्वेशन याच्यामधला ए, या दोघांमध्ये बघा, दिस बोथ आर only x components. Here both equation shows x component and x components of velocity, displacement and acceleration. Similarly, equation number b and b shows y components of velocity, acceleration and displacement. तर हे दोन्ही, these two sets of equations are independent to each other and can be solved independently. So we see that motion along x direction of an object is completely controlled by only x axis. Along x, these two components are controlled by only x axis, while these two equations are showing direction of y axis. Therefore these two equations b and equation b controlled by only y component of these quantities. Acceleration, velocity and displacement controlled by only y components. So this makes easy to study the in 2 dimensions which get controlled 2 independent rectilinear motion along 2 perpendicular directions. म्हणजे आपल्याला हे दोन perpendicular, whether we have to study from x-axis, only x-axis, or whether we have to study from y-axis separately, we can study this both here. Okay, so here our equation of motion for an object traveling in a plane with uniform acceleration is get over here. So see you in next class.